सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। अंजली भिडे आणि विश्वनाथ भिडे यांच्याबरोबर ओळख तशी 4-5 वर्षातलीच. ओळख वाढत गेली तसे त्यांचे व्यक्तिगत आणि सहजीवनाचे नवनवीन पैलू समजत गेले. आम्ही केव्हा खूप जवळचे झालो हे समजलेच नाही. नासी फडकेंच्या कादंबरीतील नायक नायिका प्रत्यक्ष अवतरलेत असे त्यांच्याकडे पाहून वाटते. इतक्या सर्व गुणसंपन्न आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जोड्या दुर्मिळ असतात. अंजलीताई दिसायला अत्यंत देखण्या आहेत. सुंदर स्त्रियांच्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळा शिष्टपणाची छटा असते. अंजलीताई हसतमुख आणि कोणाबरोबरही लगेच मिसळून जाणारे आहेत. त्यामुळे तर त्या 18 वर्षाच्या वयात 11 जणांच्या एकत्र कुटुंबाचा गोतावळा लिलया पेलू शकल्या. आजही त्यांचे कुटुंबीय घर जोडून ठेवण्याचे श्रेय अंजलीताईंना देतात. 80 वर्षाच्या अंजलीताईंच्या आवाजातील गोडवा कमी झालेला नाही. कोणीही केव्हाही गाणे म्हणायला सांगितले की त्या अवघड ताना असलेली गाणीही सहजपणे म्हणतात. कुटुंबीय जोडलेली नाती यांच्यातील गोडवाही त्यांनी असाच टिकवून ठेवला आहे. भरतकाम ते उत्तम सफाईदार करतात. यासाठी एकाग्रता, पेशन्स लागतो. भरतकामात व्यक्ती चितारणं कठीण काम, पण त्या लिलया करतात. त्या उत्तम गृहिणी आहेत, सुगरण आहेत, उत्तम लेखन करतात. कुरकुर करत बसणे हा त्यांचा स्वभाव नाही. आल्या परिस्थितीतून वाट काढून आनंदी राहण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. घरच्या धबडग्यातून वेळ मिळेल तशी त्यांनी आपली पदवी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन पुरी केली. क्लिनिकल सायकॉलॉजीत MA केलं. काही दिवस समुपदेशन केले. मुख्य म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत स्वतःचे गुण हस्तांतरित केले. त्यांना स्वतःच्या वर्तनातूनच उत्तम संस्कार दिले. या सगळ्या गुणांचा शुभार्थीला आनंदी ठेवण्यासाठी त्या कुशलतेने वापर करतात. कल्पक पर्याय शोधतात. त्यातील बरेचसे त्यांना स्वतःला आणि इतर अनेकांनाही आनंद देणारे असतात. शुभार्थी विश्वनाथ काकाही असेच हुरहुन्नरी. BE मेटलर्जी झालेले. काका घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना काम एके काम न करता ब्रिज, बॅडमिंटन खेळायचे, प्रवास करायचे. वयाच्या 40पासून 75पर्यंत अवघड ट्रेकिंग केले. अनेक विद्यार्थी घडवले. आजही त्यांचे विद्यार्थी मदतीसाठी असतात. गुडघे दुखायला लागले आणि ट्रेकिंग कमी करून सायकलिंग सुरू केले. यंग सिनियर्स सायकल क्लबबरोबर पुणे गोवा, पुणे नागपूर असे सायकलिंग केले. याशिवाय पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लाइम्बिंग असे धाडसी प्रकार केले. रॅपलिंग तर 75व्या वर्षी केले. पार्किन्सनने प्रवेश केला आणि या सर्वात खंड पडला. पण त्यांना आनंदी ठेवण्याचे उद्योग शोधण्यात अंजलीताईंसारखा खंदा शुभंकर होता. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर कधी ढील देऊन, कधी ताणून, कधी दुर्लक्ष मलम लावून, कधी गोंजारून त्यांना कसे हाताळायचे ते त्यांना जमले आहे. नातेवाईकांचा गोतावळा, यंग सिनियर्स ग्रुप, पार्किन्सन्स मित्र मंडळ अशा सपोर्ट ग्रुपचा त्या शिताफीने उपयोग करून घेतात. त्या म्हणतात, शुभार्थीची एखादी आवड येत असलेली कला कशी जोपासता येईल यावर विचार करून भर दिला तर मार्ग मिळतो. त्यांची सायकलिंगची आवड लक्षात घेऊन त्यांनी स्टॅटिक सायकल आणली. विविध कल्पक पर्याय त्या निवडतात. मी त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमांना गेले होते. सगळेच जण या दोघांना खूप मानतात. प्रेमाची माणसे बरोबर असली तर ते खुश असतात असे माझ्या लक्षात आले. अंजलीताई अशा लोकांबरोबर छोट्या सहली आखणे, घरी गेट टुगेदर करणे, करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यासाठी प्रॅक्टिसला स्वतःच्या घरी बोलावणे असे काही ना काही करतात. कार्यक्रमाची सुरुवात काकांनी काहीतरी म्हणून करायची हा मित्रमंडळींचाही आग्रह असतो. त्यामुळे त्यांचा सरावात वेळ जातो, आनंद मिळतो. स्टेजवर कार्यक्रम केल्याने आत्मविश्वास वाढतो. असे कितीतरी फायदे होतात. सहभागी मंडळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्य, कला, विज्ञान यात मातब्बर, सामाजिक जाण असलेली, त्यामुळे जाणाऱ्या वेळेची वेगळीच गुणवत्ता असते. या जिंदादिल जोडप्याच्या ते प्रेमात पडतात. पुन्हा पुन्हा येत राहतात. या सर्वांची खातिरदारी करताना अंजलीताई थकत नाहीत. काकांच्या चेहऱ्यावरचे हास्य त्यांना नवीन ऊर्जा देते. याचसाठी केला होता अट्टहास असे त्या मनात म्हणत असतील. पार्किन्सन्स मित्रमंडळासाठी त्यांच्या स्वछंद ग्रुपनी
दर्जेदार करमणुकीचा कार्यक्रम केला. अर्थात सुरुवात काकांच्या नेमअजशीने गीतांनी झाली. कार्यक्रमाची उंची वाढत गेली. हळूहळू सर्व शुभंकर शुभार्थी सामील झाले. नाचाच्या तालावर एकच कल्ला झाला. कलाकार, श्रोते हे बंध गळून सर्व सभागृह आनंदरसात बुडून गेले. काका सर्व काळ आनंदात होते. पार्किन्सन्स हा कल्लोळ निमूटपणे पाहत होता. काकांना हस्ते ठेवण्यासाठी अंजलीताईंनी शोधलेल्या कल्पक पर्यायाने त्यांनाही नकळत एक वेगळीच उंची गाठली होती. त्यांच्या अमेरिकेतील लाडकीनाथ सई हिचा अमेरिकेत विवाह झाला होता. सर्व नातेवाईकांनी आपल्या पद्धतीने पुण्यात विवाह ठरवला. गाण्याचा कार्यक्रम, विधी असा भरगच्च कार्यक्रम होता. येथेही अंजलीताई यांच्यासह सर्व सुहृदांचा सुप्त हेतू काकांना आनंदी ठेवण्याचाच असावा. त्या दिवशी ते व्हीलचेअरवर होते. भाऊ दिमतीला होता. कार्यक्रम कितीतरी वेळ चालला होता. पण 88 वर्षाचे काका दमले नव्हते आणि चेहऱ्यावरचे तोंड भरून हास्य मावळले नव्हते. सर्व कार्यक्रमातच तृप्ती, आनंद, समाधान भरलेले होते. ही सर्व आनंदी राहणे आणि आनंद लुटणे ही अंजलीताईंची किमया. त्यांचा गोतावळाही अगदी तोडीस तोड आहे. अंजलीताई कधी कधी काकांची काळजी घेणारी योग्य व्यक्ती भेटली की स्वतःच्या आवडीच्या काही गोष्टी करतात. यात अहिल्यानगरमधील स्नेहालय सारख्या सामाजिक संस्थेची भेट असते. त्या मी प्रेमळ वगैरे अजिबात नाही, प्रॅक्टिकल आहे असं म्हणतात, पण तसं अजिबात नाही. त्यांच्यात करुणा, एम्पथी आहे. नाहीतर त्याने एखादं फार्म हाऊस न शोधता स्नेहालय का शोधले असते? तेथे त्या देणगी देऊन आल्या. त्यानंतर त्यांच्यासाठी स्वच्छंदाचा कार्यक्रमही करून आल्या. पार्किन्सन्स मित्रमंडळासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. सहल असो, मेळावा असो, त्या कोणतीही मदत करण्यास तयार असतात. व्हॉट्सअप ग्रुपवर त्या जागल्याचे काम करतात. त्यांची त्या त्या दिवसाला समर्पक गाणी सभासदांचे कान तृप्त करतात. त्यांच्या प्रतिसादातून त्या नकळत समुपदेशन करत असतात. सर्व शुभंकर शुभार्थींना बोलावेसे वाटले, मोकळे व्हावेसे वाटले तर मी आहे असे त्यांनी सांगून ठेवले आहे. आठवणीतील शुभार्थी पुस्तक प्रकाशित झाल्यावर भिडे काकांना ते वाचून दाखवणार होत्या. वाचायचंच आहे तर रेकॉर्ड करू, म्हणजे इतर शुभार्थींनाही लाभ होईल, म्हणून त्यांनी रोज एक प्रकरण रेकॉर्ड करून ग्रुपवर टाकले. सर्वांनाच त्यांच्या आवाजातील आठवणी ऐकताना आनंद मिळाला. अंजलीताईंनी भेटू अनन्यमध्ये त्यांची जीवन कहाणी मोकळेपणाने सांगितली आहे. 2023 आणि 26च्या स्मरणिकेतील लेखातून बरेच काही सांगितले आहे. तेथे न दिसणाऱ्या अंजलीताई रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. तरी बरेच सांगायचे राहिले आहे. ते त्यांच्या मुलाखतीतून उलगडेलच. आता मला काय म्हणायचंय की तुम्ही जेव्हा तुम्हाला कळलं की पार्किन्सनचा शिरकाव झालेला आहे, तर अशा वेळी म्हणजे पार्किन्सन्स मित्रमंडळाशी आणि तुमचा संपर्क जो आला त्यानंतर नक्की काय फरक पडला? म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही मंडळात आल्यानंतर केला, त्याचा उपयोग काय झाला, त्याबद्दल जरा सांगा. तसा म्हणजे माझ्या दृष्टीने पार्किन्सन्ससाठी म्हणून म्हणजे आजाराकरता म्हणून उपयोग फक्त सपोर्ट ग्रुप म्हणून झाला. कारण औषधांच्या बाबतीत प्रत्येक माणूस वेगळा असल्यामुळे तसा एकमेकांचा उपयोग काही होत नाही. पण एकमेकांना खूप सपोर्ट मिळणं, आधार देणं, तर हा गोष्ट ही खूप होते. म्हणजे तुमच्या कोणी माहितीचं आहे का नाही हे आपण बघत नाही. व्हॉट्सॲपवर एखाद्याने जर अडचण मांडली तर त्याच्यावर प्रत्येकजण आपापल्या अनुभवानुसार त्याच्यावर सोल्युशन सांगत असतात. कुणाला कधी कधी ते सोल्युशन उपयोगी पडतं. तर हा खूप मोठा आधार आहे. त्यानंतर एकत्र येणं आणि काही लोकांना त्याची म्हणजे आता उदाहरणार्थ यांना सलायवेशन होतं म्हटल्यावर ते असं दाग होते, नाही होते, मग मी येणार नाही, मग ते व्हीलचेअरवर बसून मला लाज वाटते वगैरे असं जे काही होतं, तर तिथे बाहेर आल्यानंतर काय, अरे नाही आपल्यासारखी 10 लोक अशी आहेत आणि काय आपण वेगळे नाही आहोत, त्यामुळे आपल्याला लाज वाटायचं काही कारण नाही. अगदी सुरुवातीला तर काठी घेताना सुद्धा लाज वाटायची. म्हणजे नॅचरली असं होतच असणार आहे. काठी घेतली की वाटत असेल अरे हे काय आणि म्हाताऱ्याची काठी असंच होतं ना. तर त्यामुळे तसं वाटत असेल. पण ते मुख्य म्हणजे ते
कमी होतो. तो मनाचा जो ताण असतो की नाही आपलं काही फार वेगळ्या याच्यातला भाग नाही. आपल्यासारखी पुष्कळ लोक आहेत आणि त्यामुळे आपणच चांगले आहोत असं म्हणायची वेळ येते काही वेळेला ते बघून. आणि चार माणसात मिसळणं, आपल्या इतर लोक हे सगळी दुखणी सांभाळून कसे आपले छंद जोपासतायत, कसे आनंदात जगतायत, हे इथं खूप बघायला मिळालं आणि त्याचा सगळा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या मनावर होत असतो असं माझ्या लक्षात आलं. जे आपण नुसतं घरात बसलो असतो तर हे बाहेरचं दुःख आपल्याला दिसलंच नसतं आणि त्यामुळे आपण किती सुखी आहोत हे त्यातनं जास्ती कळतं. आणि या लोकांना मदत करायला मिळते त्यांनी आपल्याला एक मला समाधान मिळतं की जे काय माझ्याकडून होत असेल ते मी त्यातही मला समाधान वाटतं. म्हणजे असं की मध्यंतरी मी शोभनाताईंचं पुस्तकाचं रेकॉर्डिंग केलं होतं. एक एक भाग रोज वाचत एक पूर्ण पुस्तक रेकॉर्ड केलं. माझा हेतू हाच होता की म्हणजे यांच्यावरनं मी बघितलं की यांना आता वाचायचा कंटाळा येतो. मग ते एक 2-4 पानं वाचतात सोडून देतात पुढे. तर असं यांना जर होत असेल तर इतरांना पण होत असेल ना असं मला वाटायला लागलं. मग आपल्याला त्यांच्यासाठी काय करता येईल असं म्हणून मी म्हटलं ठीक आहे वाचून दाखवूया. मग यांना वाचून दाखवल्यावर हे ऐकायला लागले. म्हटल्यावर म्हटलं ठीक आहे हा आपण आता एक प्रयोग करून बघायला हरकत नाही आणि कदाचित त्याचा लोकांना उपयोग पण होऊ शकेल. आणि हे पुस्तक लिहिण्यामागचा जो शोभनाताईंचा उद्देश आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हा एक उद्देशही होता आणि त्यामुळे मी हा एक प्रयोग केला. हे असे प्रयोग करायला इथे खूपच वाव आहे किंवा आपल्या अजून कल्पनाशक्तीने दुसरे काही जर या लोकांच्या साठी जर करता आलं तर ते करायलाही एक काय म्हणायचं स्टेज मिळालं असं म्हणूया. आणि या सगळ्या लोकांची किती काम करतात माणसं इथली की आता म्हणजे ज्यांचे आता यजमान गेले किंवा हे अशी लोक आपलं काम ज्याला ग्रुप सोडून दिला असं न करता ह्या ग्रुपसाठी किती झटतायत किती काम करतायत हे बघून पण मला आश्चर्य वाटलं की अरे जगात इतकी माणसं आहेत अजून की कुठल्याही अपेक्षेशिवाय हे निस्वार्थीपणे सेवाच म्हणायला हरकत नाही सेवा करतायत. आणि हा मात्र खूप मोठा फायदा मला याच्यात वाटतो. अंजलीताई, तुम्ही जे जो गाण्याचा ग्रुप जो होता हा किंवा जो आहे अजून तुम्ही त्यात भाग घेत असता वगैरे, तर त्याबद्दल जरा सांगाल का की तुमचे मिस्टर त्यात नक्की काय करतात, तुमचं पार्टिसिपेशन काय असतं आणि एकंदर त्या ग्रुपची ऍक्टिव्हिटी काय असते आणि त्याचा त्यांना कसा उपयोग होतो त्याबद्दल जरा सांगा. हा अं, त्यांचा सिनियर सिटीजन सायकल ग्रुप म्हणून आहे आणि त्यात सगळेजण 60 वर्षाच्या वर वय असलेली लोक पुरुष आणि स्त्रिया सगळ्याच त्यात भाग घेतात आणि लहानपण पुष्कळ आता लहान लोक पण खूप त्यात आता आलेत म्हणजे 200 लोक त्यांचे आता मेंबर्स आहेत. पण मुळात हा सिनियर सिटीजन्स क्लब होता. आणखीन ते जसं मी सांगितलं की हे वर्षातनं एकदा बाहेर जात होते 10-12 दिवस ते ह्या लोकांच्या बरोबरच ते जात होते आणि काही लोकांच्या तारा आपल्याशी जुळतात तसं ते यांच्याशी जुळल्या आणि त्यामुळे ते लोक वाढदिवस साजरे करतात. प्रत्येकाचे वाढदिवस साजरे होत असतात वेगवेगळ्या प्रकारे. कोणी ब्रेकफास्टला नेतं कोणी चहाला नेतं कोणी काही तर तसं आमच्या घरी यांचा त्यावेळेला 80वा वाढदिवस होता. त्यामुळे मग मी घरी बोलावलं होतं या सगळ्या लोकांना. तर एक असे 50 एक लोक सगळे ते सायकलिस्टवर सगळे आले होते आणि मी त्यांना तेव्हा काही फारशा लोकांना ओळखत नव्हते. आणि मग एकदा आल्यावर आणि माझा तसा बोलणारा स्वभाव असल्यामुळे सगळ्यांच्या छान ओळखी झाल्या. आणि त्यामुळे मग आता गाणी म्हणा वगैरे असं करून ते गाण्याची झाली. त्यामुळे मी एक गाणं म्हणते. मग ते लोकांना ते गाणं खूप आवडलं. आणि यांचं सायकलिंग चालू असल्यामुळे त्यांचं ते ठरवाठरवी प्रोग्राम वगैरे अमुक-तमुक यांचं ते चालूच होतं 10 वर्ष ते. त्यामुळे त्या लोकांशी यांचा तसा संपर्क होता आणि हे त्यांना फार गुरुच मानतात ती लोक यांना. वयाने एकतर मोठे आणि अनुभवाने मोठे.
या दृष्टीने. आणि त्यामुळे त्यांच्या मनात त्यांच्याविषयी गुरु अशीच भावना आहे. आणि हे स्वतः खूप बोलत नाही, पण स्वभाव त्यांचा खूप काय म्हणायचं प्रेमळ असल्यामुळे सगळी लोक त्यांना त्यांच्याशी जोडली जातात. आणि असंच निस्वार्थीपणे लोकांकरता काम करणं, हे जेव्हा ते चांगली कामं करत होते, व्यवस्थित होते, त्यावेळेस ते लोकांकरता म्हणजे इव्हन ट्रेकिंग मध्ये सुद्धा सगळी लोक जो ग्रुप असेल, ग्रुप मधला शेवटचा माणूस जेव्हा पुढे जाईल तेव्हा हे त्याच्या मागून जायचे. असं मला त्याच लोकांनी येऊन सांगितलं की सर आम्हाला सोडून कधीही पुढे गेले नाहीत. आणि हे त्यांची खासियत होती की ग्रुप मधल्या शेवटच्या माणसापर्यंत आपण बरोबर राहायचं. आणि त्यामुळे ही लोक सगळी खूप त्यांच्याशी अटॅच्ड आहेत. आणि यानंतर जेव्हा यांचं बंद झालं सायकलिंग वगैरे, मग त्यानंतर माझ्यातर्फे ते तिकडे जोडले गेले. मग या लोकांच्यातल्या काही लोकांचा आहे, 15 लोकांचा आमचा 7-8 कपल्स आहोत. तर आमचा ग्रुप झाला आणि त्यात वेगवेगळे म्हणजे नुसते गाणारेच नाहीये. गाणारे आम्ही दोघी तिघी बायका आहोत, पण आमच्याकडे अनिलोक नावाचे जे आहेत सदस्य, तर ते माउथ ऑर्गन उत्तम वाजवतात. त्याच्यावर अतिशय उत्तम गाणी म्हणतात. ते त्यांचा पण एक ग्रुप आहे तसा वेगळा, आणि रेग्युलर ते कार्यक्रम करतात त्याचे. त्यानंतर आमची अंजू गुजर, वैशाली या शिट्टीवर गाणं वाजवतात. बायकांनी शिट्टी वाजवणं हेच आधी जरा अवघड असतं, पण या बायका शिट्टीवर गाणी म्हणतात. त्यानंतर सई टेंबेकर गाणारी आपल्याला माहिती आहे, तिचे आई वडील आहेत प्रकाश टेंबेकर आणि साधना टेंबेकर. साधना उत्तम लेखिका आहे, कवयित्री आहे, गाण्याचा अंगाई आहेच, फक्त ती आमची गाणी ऐकून ती गाणं मला धजावत नाही असं तिचं म्हणणं असतं. प्रकाश अनेक वाद्य वाजवतो, पेटी उत्तम वाजवतो, तबला वाजवतो, आणि पण काय काय बासरी वगैरे पण वाजवतो. तर अशा तऱ्हेने आमचा सगळा जो ग्रुप आहे. गौरी आहे, अनिरुद्ध पटवर्धन, ती एक जोडी छान आहे. सगळं ह्याच कॉम्प्युटर त्याचं सगळं ते सांभाळतात. मंडळी रेकॉर्डिंग करणं, ही सगळ्या गोष्टी ते सांभाळतात. गौरी गाते पण चांगली. त्या आणि शेवटी आमचा हौशी कलाकारांचा ग्रुप आहे. इथे कोणाला किती गाणे येतात किंवा कोण कमी जास्त देतं हा आमच्याकडे विचारच नसतो. एकत्र जमणं आणि मौज मजा करणं हा आमचा मुख्य उद्देश असतो. तर त्यातनं असं एकदा झालं की आम्ही हा ग्रुप आमचा सुरू झाला. मग दर महिन्याला बैठकी, मग कोणी काय गाणं म्हणायचं, कोणी काय गाणं, मग कधी विषय घेऊन त्या विषयाप्रमाणे गाणी म्हणणं, असं आम्ही ते करायला लागलो. आणि मग 2 वर्षापूर्वी आमच्या लग्नाचा 60वा वाढदिवस होता. मी हा अंकात आपला लेख लिहिलाय त्याच्यावर स्मरणिकेमध्ये. आणि सगळ्यांना मोठा करायचा असं आमच्या मुलांनी ठरवलं की आपण हा मोठा करायचा वाढदिवस, सगळ्यांना बोलवून वगैरे. मग बोलवायचं तर मग काय करायचं, कार्यक्रम काय करायचं, जेवण खाण तर आलंच. मग 1 तास 1.5 तासाचा काहीतरी आपण कार्यक्रम करू. मग कुणाचा कार्यक्रम करायचा, काय करायचं असं म्हणत ते मुलं म्हणाले का तुमचा आहेच ग्रुप तर तुम्ही करा की मग कार्यक्रम. म्हटलं ठीक आहे, चांगली आयडिया. या मुलांनी त्या ग्रुपमध्ये बातमी पसरवली की असं असं वाढदिवस आणि गाण्याचा कार्यक्रम करायचा. मग सगळेजण एकदम तयार, आणि सगळेजण हौशीच ना, त्यामुळे चला ठीक आहे, बघूया काय होतंय, करून ते बघूया या ह्याच्या खालती आम्ही तो केला. आणि त्यात आम्ही एक अशी गोष्ट केली की आमचं 60 वर्षाचं आयुष्य होतं, वैवाहिक जीवन आमचं. तर याबद्दलही लोकांना ऐकायची उत्सुकता असते. तर मग गौरी पटवर्धनजी म्हटलं की मी माझी मुलाखत घेतली, आणि ही मुलाखत आणि गाणी त्या अनुरूप येणारी असा आम्ही एक विणला, आणि साधारण 1.5-2 तासाचा कार्यक्रम आम्ही तो सादर केला, आणि तो सगळ्यांना प्रचंड आवडला. आणि त्यामुळे आमचा जरा थोडासा धीर वाढला की अरे म्हणजे इतर तिराईत लोकांना सुद्धा आपलं गाणं आवडू शकतंय. तर त्यामुळे आपण आणखीन प्रयोग करून बघायला काय हरकत नाही. 4 लोकांच्यात बघूया, नाही तर ज्यांना जे कोणी आपल्याला ओळखत नाही अशा लोकांसमोर करूया, बघूया तरी काय होतंय. बरं आपल्याला काही पैसे घ्यायचे नाहीत, काहीच नाही. मग डोक्यात आलं की मग पार्किन्सन्स मेळाव्यातच का करू नये मंडळात.
दिवाळीच्या वेळेस करूया, दिवाळीचा मेळावा. मग शोभनाताईंना विचारून वगैरे कार्यकारी मंडळाची परमिशन घेतली. त्यांनी आनंदाने आम्हाला होकार दिला आणि आम्ही स्वच्छंद, स्वच्छंद नाही, स्वछंद, प्रत्येकाने आपापले छंद त्यात जोपासलेले एकत्र आलेले. त्यामुळे स्वच्छंद असा ग्रुप आम्ही तयार केला आणि तो सादर केला. तोही मला वाटतं सगळ्यांना आवडला आणि त्यात सगळ्यात शेवटचं गाणं जे होतं त्याच्यावर डान्स होता. सायुनाराचा डान्स आम्ही बसवला होता. आमच्यातली एक 60-65 वर्षाची डॉक्टर अपर्णा कुलकर्णी म्हणून आहे. ती चांगलं नृत्य करते. त्यामुळे तिने तो नाच केला आणि सगळे त्याला जॉईन झाले आणि मला वाटतं आपल्या मंडळातल्या सगळ्या लोकांना आठवत असेल की आपले सगळे पार्किन्सनचे शुभार्थी, शुभंकर सगळेजण त्यामध्ये नाचत होते. आणखीन गाणी लावा, दुसरं गाणं लावा, परत त्याच्यावर नाचणं. तर हे सगळं आम्ही खूप एन्जॉय केलं. आणखीन आपल्या छोट्या गोष्टीमुळे लोकांचा वेळ किती चांगला जाऊ शकतो, लोकांना किती आनंद मिळू शकतो, हे आम्हाला तिथं खूप जाणवलं. आणि याकरता आम्हाला असं वाटलं की वा आपण काहीतरी समाधान त्यातनं आम्ही मिळवू शकलो आमच्या कलेतून. तर असा आमचा हा स्वच्छंद ग्रुप. अंजलीताई, त्यांचा एक दिनक्रम तुम्ही सांगाल का, की तुम्ही एक म्हणजे शुभंकर म्हणून आणि ते एक शुभार्थी म्हणून, तर हा एकंदर दिनक्रम काय असतो की ज्यामुळे पार्किन्सन्सलाही त्या आजार आटोक्यात राहण्यासाठी फायदा होईल, आणि त्या दिनक्रमात डाएट आणि व्यायाम हे एकंदरीत कसं असतं, आणि आत्ता या या क्षणी म्हणजे औषधं कुठली चालू आहेत, तर ह्याबद्दल जरा सविस्तर. आता या क्षणी औषधं पार्किन्सन्स करता फक्त होमिओपॅथी चालू आहे. पण गेल्या महिनाभर त्यांना उन्हाळा एकदम सुरू झाला आणि त्यानंतर त्यांना स्किनचा खूप त्रास झाला. म्हणजे जसं पूर्वी आपण देवी किंवा असं म्हणायचं ना, किंवा देवी नाही, गोवर कांजिण्या म्हणतो ना, कांजिण्या, तशा टाईपचे फोड वगैरे खूप अंगावर आले आणि खूपच अंगावर, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंग त्यांनी भरलेलं होतं. गोवर सारखे बारीक पुरळ. पण मग त्याकरता आम्ही ॲलोपॅथीचाच वापर केला. ते आम्ही ह्याच्यावर होमिओपॅथीवर अवलंबून राहिलो नाही. आणि डॉक्टर भरतिया म्हणून आहेत स्किन स्पेशलिस्ट, तर त्यांचं आम्ही औषध सुरू केलं आणि ते आतापर्यंत चालू आहे आणि आणखीन पण ते थोडे दिवस चालू राहणार आहे. पण ॲलोपॅथी घ्यायचं नाही असं काही आमचं हे नाहीये, हट्ट नाहीये. पण शक्यतो ॲलोपॅथी घ्यायचं नाही, होमिओपॅथीवर भागवून बघायचं. म्हणजे इव्हन होमिओपॅथीच्या डॉक्टरांना सुद्धा मी म्हटलं की आपल्याला कधीतरी समजा वाटलं की ॲलोपॅथी लागेल, तर मग आपण काय करायचं. त्या म्हटलं तसं वाटलं तर तुम्हीच तुम्हाला सांगेन की आपण आता इथे थांबू आणि ॲलोपॅथी सुरू करा, असं त्यांनीच मला सांगितलं. तर त्यामुळे त्या म्हटलं जोवर मला खात्री आहे तोवर आपण होमिओपॅथीचं चालू ठेवू आणि तुमचा विश्वास आहे, या दोन गोष्टी असल्यामुळे हे चालू आहे. पण त्यांचाही ॲलोपॅथीला विरोध नाहीये, फक्त साईड इफेक्टच्या भीतीने थोडस ॲलोपॅथी नको असं वाटतंय आणि होमिओपॅथीवर भागताय. त्यामुळे आम्ही होमिओपॅथीवरच, पार्किन्सन्स करता फक्त होमिओपॅथीवर अवलंबून आहोत. पण इतर काही रोग, म्हणजे जसं आता मध्यंतरी त्यांना एक 6-8 महिन्यापूर्वी युरिन इन्फेक्शन झालं होतं, तेव्हा पण ॲलोपॅथीचीच ट्रीटमेंट दिली. जिथे आपण होमिओपॅथीचा वापर करू शकत नाही किंवा ज्यामुळे रिझल्ट लगेच मिळू शकत नाही, अशा वेळेला होमिओपॅथी नाही वापरायची, ॲलोपॅथीच वापरायची आणि ते नक्की आहे. पण म्हणजे कुणी असा गैरसमज करून घेऊ नये की आम्ही ॲलोपॅथीच्या विरुद्ध आहोत किंवा ॲलोपॅथी वापरायची नाही, असं नाही. हा प्रत्येकाचा वेगळा विषय आहे, प्रत्येकाची वेगळी प्रकृती आहे आणि प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार किंवा अनुभवानुसार काय वापरायचं, केव्हा वापरायचं हे ठरवावं, असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण इथे 1+2 असा हिशोब नसतो या दुखण्यात. एक गोळी एका चालीने दुसऱ्याला चालते असं होत नाही. आणि त्यामुळे व्यक्तिगणिक औषधं आणि लक्षणं बदलत असतात. तर हे व्यक्तिगणिक त्यांनी आपापल्या डॉक्टरांना कन्सल्ट करावं.
ॲलोपॅथी असू दे, होमिओपॅथी असू दे, आयुर्वेदिक असू दे, कुणाला आयुर्वेदिकनी पण बरं वाटत असेल, कोणी आहे की नाही मला माहिती नाही आयुर्वेदिक वापरणार आपल्याकडे, पण शेवटी ती पॅथीच आहे आणि बरं वाटणारच आहे. फक्त केव्हा आपल्याला त्याचा वापर करायचा हे आपण ठरवायचं आणि त्याच्यासाठी सुद्धा डॉक्टरचं कन्सल्टेशन घ्यायचंच नक्कीच. म्हणजे जेव्हा मी ॲलोपॅथीची औषधं वापरते तेव्हा हे होमिओपॅथीच्या डॉक्टरना पूर्णपणे सांगितलेलं असतं की असं असं झालं, याच्याकरता ही ॲलोपॅथीची औषधं चालू आहे. हे त्यांनाही सांगितलं जातं आणि ॲलोपॅथीवाल्यांना पण सांगते की होमिओपॅथीची त्यांची औषधं अशी अशी चालू आहेत. त्यामुळे असं नाही की लपवायचं एकमेकांपासून की आम्ही औषध देतोय दुसऱ्याला सांगायचं नाही, असं पण नाही करत. हे सगळं स्पष्ट असतं. आपण काय करतोय, कारण शेवटी ते आपल्याला भोगायचं असतं. त्यांना सगळ्या गोष्टी या माहिती पाहिजेत की पेशंट नक्की कुठली औषधे देते, कुठले काय कशाचे परिणाम होतात. हे ते या लोकांना होमिओपॅथिक किंवा काय कुठल्याही डॉक्टरला नीटपणे माहिती असणं गरजेचं आहे. अंजली ताई, त्या दिनक्रमाबद्दल सांगाल? रुटीन काय असतं त्यांचं? हो, रुटीन म्हणजे ऍक्च्युअली आम्ही खरं म्हणजे आयुष्यभर 5:30ला उठलेले लोक 5:30ला उठून 6ला घराच्या बाहेर पडणं, 1 तास ते 1.5 तास आपल्या आपल्या वेळेप्रमाणे दोघं वेगळे वेगळे हिंडायला जायचो डोंगरावर इथल्या किंवा आमच्या तिकडच्या सहकार नगरला असताना तिकडच्या, आता कोथरूडला आहोत म्हणून इकडच्या. आणि मग आल्यावर ब्रेकफास्ट अमुक तमुक असं नॉर्मल जे काही चालू असतं ते सगळं चालू असायचं. आता काय होतं की आता एकतर पावसाळ्यापासून बाहेर जाणं घसरण्याच्या दृष्टीने यांना भीती वाटायला लागली, पाय घसरेल म्हणून. दुसरी गोष्ट, वॉकरमुळे हातावर प्रेशर यायला लागलं आणि त्यामुळे रस्त्यावरनं चालणं त्यांना जमेना, कारण सगळा चढाचा रस्ता आहे आणि त्यामुळे सकाळचे हिंडणं बंद झालं. मग ते घरातच, म्हणजे बंगल्याच्या भोवतीचा आवार आहे, तर त्या आवारात ते साधारण 40 ते 45 मिनिटं हिंडतात. पण आता सकाळी उठणं हे कमी झालं. दुसरी एक अशी गोष्ट होते की रात्रीची झोप सलगपणे पूर्ण होती, कारण युरिनेशन जास्ती होतं आणि साधारणपणे 1.5-2 तासांनी एकदा उठायला लागतं. असं 3 ते 4 वेळा ते उठतात. मग ती साहजिक झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे मग 7च्या आत ते उठत नाही. पण मग 7:30 पर्यंत उठून चहा घ्यायचा, हिंडायचं आणि गोळ्या घ्यायच्या आपल्या आपल्या आणि थोड्या वेळाने आंघोळ. माझा मुलगा त्यांना आंघोळ घालतो, कारण त्यांना आंघोळीसाठी मदत लागते, पडायची भीती वाटते म्हणून. तर माझा मुलगा त्यांना रोज आंघोळ घालून, आता सध्या स्किनचं काही झालंय त्यामुळे त्याला औषधं लावणे हे सगळं तो करतो आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करायचा. ब्रेकफास्टला बॉइल्ड एग असतं, लाडू वगैरे असं काहीतरी, नाचणीचा लाडू, कणकेचा पौष्टिक लाडू अशा टाईपचं असतं. त्यानंतर दुधात 2-3 खजुराच्या बिया म्हणजे, आणि एक 10-12 मनुका असं मी आधीच सकाळी भिजवून ठेवते. ते 1-2 तास भिजतं तोवर आणि मग ते खायचं आणि 1 मग भरून दूध. एवढा त्यांचा सकाळचा ब्रेकफास्ट असतो. त्यानंतर जेवण असतं. कधी कधी मध्ये उन्हाळा अमुक तमुक म्हणून सरबत पण असं काहीतरी प्यायला त्यांना खूप आवडतं, त्यामुळे ते पित असतात. आणि नंतर साधारण 1-1:30च्या सुमाराला जेवण. आणि जेवणात इतक्या दिवस भाकरी असायची आणि पोळी पण असायची, पण आता भाकरी चावायला त्रास होतो त्यामुळे भाकरी खाणं आता बंद झालं. अगदीच गरम भाकरी कधीतरी केली तर खातात, पण अदरवाईज नाही खात. आता पोळीच खातात. साधारण एक मोठा फुलका आणि भाजी भरपूर, म्हणजे वाटीभर भाजी म्हणायला हरकत नाही, कुठली असेल ती. त्यानंतर कोशिंबीर, कुठली तरी कोशिंबीर, आमटी, रोज तुरीच्या डाळीची आमटी, त्यात चिंचगूळ वगैरे अशी खास ब्राह्मणी स्टाईलची आमटी लागतेच. त्याशिवाय होत नाही, म्हणजे भाजी नसली तरी चालेल पण आमटी पाहिजे, त्यामुळे एक वाटीभर डाळ जाते पोटात. कधी कधी मुगाची डाळ, असं तसं त्यात फरक होतो.
घासभर भात, भात फारसा लागत नाही, दही ताक जे काय असेल ते, हे सगळं जेवण असतं. 1:30च्या साधारण सुमाराला जेवण होतं. आणि मग त्यानंतर 5 वाजता चहा, त्याच्यानंतर यांचं सायकलिंग किंवा बाहेर हिंडणं. सकाळी एक करायचं आणि संध्याकाळी एक करायचं, साधारण 40-40 मिनिटं. तर सायकलिंग करतात मग 40 मिनिटं. पण सकाळी जर उशीर झाला आणि ऊन झालं तर सकाळी हिंडायच्या ऐवजी सकाळी सायकलिंग करतात, संध्याकाळी हिंडायचं काम करतात. आणि मग 7 ते 7:30च्या दरम्यान काहीतरी थोडंसं खायचं, म्हणजे जेवायचं नाही. पण मग एक वाटीभर मोठ्या चुरमुऱ्या म्हणा, ते नुसते खायचे, किंवा भडंग असं ते चालतात. त्यानंतर लाह्याचं पीठ, आपल्या ज्वारीच्या लाह्याचं पीठ, ते ताकात, दह्यात किंवा कोकमच्या ह्याच्यामध्ये कालवून, तिखट मीठ वगैरे असं घालून कालवून ते खातात. सेमी सॉलिड साधारण. नाचणीचं सत्व, त्याची असंच सेमी सॉलिड, म्हणजे अगदी सूप सारखं पातळ पण नाही, पण अगदी खूप घट्ट पण नाही. तर मग त्यातही काही कांदा म्हणा, भाज्या म्हणा, इतर काही घालायच्या शिजवताना, तर नाचणीचं सत्व ते शिजवून घालते. तुपाच्या फोडणीवर नाचणीचं सत्व कालवायचं आणि फोडणीला टाकायचं. त्यात गाजर, कोबी, ज्या काय भाज्या असतील घरात त्या घालायच्या, मनुका घालायच्या, काजू आवडतात ते घालायचे. तर अशा दृष्टीने ते पण घालायचं आणि ते खातात. आणि एक ग्लासभर, छोटा ग्लासभर दूध पितात. हे रात्रीचं आहार त्यांचा. मग नंतर काही नाही, 7:30 नंतर काही नाही, मग एकदम सकाळी 2 वाजता येतच, मध्ये काही नाही. म्हणजे सकाळचं चहा फक्त, 2 वेळा चहा. आणि साखर बिखर व्यवस्थित घेतात, म्हणजे 1 कपभर दुधात 2 चमचे साखर, 1 कपभर चहात 2 चमचे साखर, वगैरे वगैरे. त्याशिवाय पानात काहीतरी गोड लागतं, मुरंबा किंवा केळ्याची शिकरण, नुसतं केळं तरी, किंवा अगदीच काही नसेल तर तूप गुळ तरी, साखर तूप तरी, काहीतरी पाहिजेच. पण गोडाशिवाय जेवण होत नाही, हे ना. जरी 4 जिन्नस तिथे सगळे भोवतीने असले तरी गोड मात्र लागतच. गोड खाणं भरपूर आहे. अंजलीताई, मला एक उत्सुकता आहे विचारण्याची, हम्म. की वेगवेगळ्या तऱ्हेचे ऍक्टिव्हिटीज केलेली व्यक्ती, म्हणजे त्याही ट्रेकिंग सारख्या किंवा कित्येक किलोमीटर सायकलिंग वगैरे अशा तऱ्हेचं सगळं केलेलं, आणि त्यानंतर पार्किन्सन्समुळे हळूहळू ह्या गोष्टी बंद व्हायला लागल्या, तर हो. त्यांच्या मनावर काहीतरी परिणाम कदाचित त्यावेळी झाला असेल. तर त्यातून ते सावरले कसे, आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं, ह्याबद्दल जरा सांगा. हम्म. हो. मुळात या पार्किन्सनची सुरुवात मला लक्षात आली किंवा हे झाली, डिटेक्ट झाली ते 16-17ला. पण मला असं आठवत आहे की एकदा आम्ही दोघं बाहेर गेलेलो असताना स्कूटरवरून नळस्टॉपच्या चौकात सिग्नल नसताना, रेड सिग्नल लागल्यावर यांनी सिग्नल क्रॉस केला. या माणसाने आयुष्यात कधीही नियम मोडलेला नाही, आणि त्यांनी एकदम सिग्नल मोडावा ही मला भयंकर आश्चर्याची गोष्ट वाटली. आणि मी म्हटलं, हो हो, तुम्ही सिग्नल मोडला, सिग्नल मोडला, असं मी जरा तेव्हा जोरात बोलले तेव्हा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, अरे आपलं काहीतरी चुकलं, आणि भर चौकात नळ स्टॉपच्या ही गोष्ट. आणि आम्ही तसेच पुढे सरकलो, आणि मग यांची स्कूटर इतकी प्रचंड हलायला लागली की मला काय वाटलं की टायर पंक्चर झालं की काय. म्हणून ना म्हटलं, टायर पंक्चर झालंय का, जरा थांबूया, असं म्हटलं. अरे थांबलेच लगेच. आणि त्यांना अक्षरशः घाम आला होता आणि हात थरथर कापत होते. हे तेव्हा लक्षात नाही आलं. मला काय वाटलं की त्यांना, म्हणजे एकदम आपण काय चूक केली वगैरे असं काहीतरी त्यांना वाटलं आणि म्हणून असं झालं की काय, असं मला वाटत होतं. पण मला आता असं स्ट्राईक होतंय की ती सुरुवात तिथेच तर झाली होती की काय. कारण आयुष्यात कधी यांनी नियम मोडला नाही, कधीच नाही, कुठलाच नाही.
तर ह्या माणसाने भर चौकात असा एवढा रेड सिग्नल कसा काय मोडला असं, म्हणजे त्यावेळेस त्यांना काहीतरी झालं की काय असं असं एक शंका माझ्या मनात आहे. आणि त्यानंतर मला ते हळूहळू लक्षातही यायला लागलं की थोडीशी काहीतरी गडबड होते. नेहमीसारखं ड्रायव्हिंग, अत्यंत सेफ ड्रायव्हिंग करणारे ग्रस्त. तर त्यानंतर मग हे सगळं पुढे लक्षात आलं. आणि जेव्हा आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो आणि त्यांनी हे जेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं सगळं की हा आजार बरा होणारा नाही आणि ह्याच्यात असंच पुढे पुढे काहीतरी होत राहणार आहे, हे शॉकिंगच होतं. दोघांनाही शॉकिंग होतं आम्हाला. आणि मग घरी आल्यानंतर जोवर हिंडत फिरत होते म्हणजे कोविड पर्यंत, तोवर इतकं काही जाणवलं नाही. पण जेव्हा सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद झाल्या, ठप्प झाल्या, त्यावेळेस त्यांना त्याचा खूप त्रास झाला. आणि मग त्याच्यात बाहेर काढण्याकरता मलाही खूप त्रास झाला. म्हणजे मला हे स्वतः समजून घ्यायला, ऍक्सेप्ट करायला मला आधी कष्ट पडत होते आणि त्याच्यावर मी यांना समजून सांगायचं हे आणखीन कष्ट होते. तर म्हणजे मेंटली खूप प्रेशर तेव्हा माझ्यावर जास्ती होतं आणि यांच्यावरही जास्ती होतं. आणि त्यामुळे समजूत घालत घालत शेवटी मी सांगितलं 1.5 ते 2 वर्षाचा काळ लागला यांना ऍक्सेप्ट करण्यात. मग मलाच का, मी इतका व्यायाम केला, मग असं कसं काय झालं वगैरे असे जे प्रश्न असतात ते त्यांच्या मनात सारखे यायचे. मग त्याच्याकरता आपण काहीतरी त्यांना, आपल्यालाही पटत नसताना असंच उत्तर द्यायची की नाही असं होतं, अमुक होतं, तमुक होतं, तुम्हाला इतर आजार नाही येत ना, त्यामुळे हा आजार झाला असं समजूया. असं काहीतरी त्यांना समजून सांगून की आता हे आपण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि तरच आपले उरलेले दिवस चांगले निघतील, हे समजून सारखं सांगायला लागत होते. आणि काही काही लोक तेव्हाही बघत होतो ना आम्ही, म्हणजे पार्किन्सन्स मित्रमंडळामध्ये आल्यावर नाही, पण आसपासचे लोक म्हणजे आपल्या वसुताई देसाईंचे मिस्टर आम्हाला आधीपासूनच माहिती होते, दिसत होते आम्हाला ते हिंडायला जाताना. तेव्हा एकेकांच्या काय काय अवस्था होतात पुढे हे लक्षात येत होतं. मनातनं त्याची खूप भीती वाटत होती. पण शेवटी असं लक्षात आलं की हे ऍक्सेप्ट केलं नाही तर काय म्हणजे उपयोगच नाहीये ना, कारण ते तुमच्या डोक्यावरून पडलेलंच आहे, ते तुम्हाला उचलायलाच पाहिजे. आणि शेवटी एक काही एकानंतर असं डायरेक्ट वाघ म्हणतो तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे. मग ठीक आहे, मी वाघोबाच म्हणतो किंवा वाघच म्हणतो असं आपण म्हणतो ना. अशामुळे मग ते जमत गेलं की ठीक आहे, आता आपण हे ऍक्सेप्ट केलंय आणि त्यातल्या त्यात आपल्याला काय करता येणं शक्य आहे, आपण आपला वेळ कसा घालवायचा. आज आयुष्यभर जे लोकांना मिळत नाही, ज्यांना खूप जणांना खूप मोठ्या पहिल्या वयात झाल्यानंतर कितीतरी लोकांना आपण जे काही हिंडणं फिरणं, म्हणजे आम्ही खूप हिंडलो, हे तर 5 खंडे हिंडून आलेले आहे. दरवर्षी आम्ही काही वर्ष म्हणजे पुढची वर्ष काही स्थैर्य आल्यानंतर दरवर्षी कुठेतरी बाहेरची ट्रिप्स असायच्या. मग अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, हे सगळं आमचं हिंडून झालंय. हे तर आर्टिक सर्कलवर हे जाऊन आले स्वतः, जिथे कोणी फारसं जात नाही, तर तिथे सुद्धा हे जाऊन आले. मग इतकं आपल्याला भोगायला मिळालं आयुष्यात, इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या ज्या लोकांना 80 वर्षाच्या वयापर्यंत नाही मिळत. 80 वर्षापर्यंत ह्या गोष्टी तुम्ही एन्जॉय केल्यात, तुमच्या मनाप्रमाणे वागला, तर आता तुम्ही हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. हे काय आपलं 55-60च्या 60च्या वयात कसं वाटतं की चला आता आपल्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत, मुलांच्या मार्गी लागली आहेत, आता आपल्याला स्थैर्य आले, 4 पैसे हातात आले, आता आपण मजा करूया, आता आपण हे करूया, अशी जी गोष्ट असते तसं काही आपलं झालं नाही. दर 2 वर्षांनी आम्ही अमेरिकेला जात होतो मुलाकडे, तिथेही आम्ही भरपूर हिंडलो, खूप हिंडलो. सिंगापूर झालं, बँकॉक झालं, सगळ्या गोष्टी आमच्या हिंडून झाल्या. मग आता आपल्याला आयुष्यात आणखीन काय पाहिजे, आपण काय एक्सपेक्ट करतो आणखीन आपल्या आयुष्यातून. मग असं असताना आपण दुःख का करत बसायचं. बरं, आताही सोन्यासारखा सगळा संसार आहे, मुलं बाळा आहेत, आर्थिक स्थैर्य आहे,
मग आपण तोंड वाकडं करून का राहायचं, आणि ते वाकडं राहण्यामुळे आपण बरे होणार आहोत का? आपल्याला जगायचंय तर आपण हे चांगलंच जगायला पाहिजे ना. जे काही आपले दिवस राहिले असतील ते आपण चांगले जगायला पाहिजे. मग ते चांगले कसे जगता येतील हा आपण विचार करू. आणि मग त्याच्याकरता हे जे सर्कल मधले आपल्या लोक आहेत, माणसं आहेत, हे आपल्याला कितीतरी उपयोगी पडले ना, सपोर्ट करणारी लोक. आणि त्यामुळे आपण आपला किती वेळ आनंदात घालवू शकतो. असं काही होत नाही की आम्ही आज तोंड वाकडं करून आपण आता काय करू, असं करून तोंड वाकडं करून बसलं, असं कधीच होत नाही. काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज माझ्या त्यांचं काहीतरी चालू असतं. त्यांना कॉम्प्युटरमध्ये खूप इंटरेस्ट होता. मग कॉम्प्युटर त्यांनी कितीतरी वापरले. त्यांच्या वयाच्या लोकांना काहीच येत नव्हतं, इतका हे वापरत होते. म्हणजे आम्ही NRI पेरेंट्स ऑर्गनायझेशनचे आम्ही मेंबर आहोत. तर तिथे पण आमचा एक कोर ग्रुप होता. दरवर्षी आम्ही असाच आमचा जो नाटक बसवायचं, गाणी असलेली नाटक बसवायचं, आणि 1 तास 1.5 तासाचा असा प्रोग्राम आम्ही साधारण 4 ते 5 वर्ष आम्ही सादर केला आमच्या कोर ग्रुपने. आणि त्याकरता कॉम्प्युटरसाठी म्हणजे जे काही लागायचं कॉम्प्युटरवर करायला, ते सगळं काम यांचं असायचं. म्हणजे इव्हन मी पूर्ण मंडळाचे बरेच मेंबर आहेत आमच्या त्याचे, तर साधारण एक 50-60च्या वर मेंबर्सची मी अंताक्षरीचा कार्यक्रम मी स्वतः ऑर्गनाईज केलेलं होतं सगळं. आता त्याच्याकरता तुम्हाला व्हिडिओ लागतात, की व्हिडिओतला हा पार्ट नुसता गाणं न दाखवता म्हणायचा, मग कुठला गाणं असेल ते ओळखायचं. अशा तऱ्हेचे जे काही प्रश्न अंताक्षरीत विचारले जातात, ते सगळा भाग हे मला कॉम्प्युटरवर करून द्यायचे. सांगाल ते कॉम्प्युटरवर काम करायचे. निरनिराळे ऍप्स डाउनलोड करायचे. आणि म्हणजे आमच्या सीता धरणी दुभंग होऊन ती आत जाते, त्याकरता लागणाऱ्या लाइटिंग, लागणारे साऊंड, हे सुद्धा सगळं त्यांनी त्यावेळेला कॉम्प्युटरवर आम्हाला करून दिलं. तर इतकं यांनी कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट होता आणि इतकं खूप काम केलेलं आहे स्वतः. आताही त्यांचं ते नेट बँकिंग वगैरे सगळं चालूच होतं. आता थोडं त्याच्यावर थोडी रिस्ट्रिक्शन्स आले, कारण पटपट पुढे कसं जायचं हे लक्षात येत नाही आता. त्यामुळे आता तिकडे थोडंसं मंदावलंय काम. पण अंजलीताई, नाहीतर त्यांचा वेळ त्यामुळे खूप छान जायचा. अंजलीताई, मला आणखी एक विचारायचं आहे की इतक्या अशा हा. ऍक्टिव्हिटीज त्यांनी केल्या आणि सर्व लोकांबरोबर हम्म. होते आणि ट्रेकिंग, सायकलिंग अशा वेळी त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून सगळेजण पाहत होते. तर हो. जेव्हा पार्किन्सन्सने आयुष्यात प्रवेश केला तेव्हा हा. बाकीच्यांची प्रतिक्रिया कशी होती? आणि मला आणखी एक थोडंसं विचारायचंय की तुम्हाला घरी, नातेवाईकात आणि मित्रमंडळींमध्ये तिथून काय प्रतिसाद मिळाला ह्या बाबतीत, आणि एकंदरीत तुम्ही ते सर्व कसं मॅनेज केलं? आणि आमच्या भोवतालची ही लोक खूपच चांगलीकडे. आमचा भिडे परिवार खूप मोठा आहे, आणि नुसता मोठा आहे असं नाही, तर सगळी मंडळी आम्ही एकत्र येतो. दिवाळी दसरा तर आमचा तर 50-60 लोकांशिवाय होऊच शकत नाही. आणि बाकी लग्न कार्यात तर 100 लोकच असतात. म्हणजे आमची पिढी, आमच्या पुढची पिढी, त्यांच्या पुढची पिढी, अशा आम्ही 3-4 पिढ्या एकत्र येतो. आणि सगळ्यांना सगळी लोक माहिती आहेत. आणि या प्रत्येक जणांचे त्यांच्या त्यांच्या जनरेशनचे ग्रुप झालेले आहेत. आणि त्यामुळे आम्हाला चिंताच नसते कधी यांची. म्हणजे यांना खूप काही वेगळंच झालंय आणि यांना काही खास जाणून द्यायचंय, किंवा आता सलायवेशन सारखी गोष्ट जी समोरच्याला बघायला नको वाटते पटकन, पण ह्या लोकांना दाखवतही नाहीत की असं काही तुमचं आहे आणि ते वाईट आहे किंवा आम्हाला काही. अजिबात नाही. हवी ती मदत ते करायला, झाला मामा कुठे जायचंय तुम्हाला, उचलून त्याला हात धरून घेऊन जाणार. किंवा आता नातू माझा कॉम्प्युटरमध्ये सारखं ते त्यांना काहीतरी विचारत असतात, कारण लक्षात राहत नाही, मग हे काय रे पुढे, ते काय रे पुढे, की तो लगेच त्यांना मदत करतो. ते कंटाळत नाहीत, कोणीच कोणीच कंटाळत नाही. हे खूप विशेष आहे. आणि म्हणजे आयुष्यभर आम्ही जसं केलंय तसं आता आम्हाला ते सगळं परत मिळत आहे. आमचं जे पेरलंय ते उगवत आहे तसं झालंय आमचं. आणि सायकल ग्रुपचा आता आमचा भन्नाटच आहे. ह्या मजेबरोबर आम्ही वेगवेगळ्या रिसॉर्ट मध्ये जातो कधी कधी.
मग ते यांना इतकी काळजीपूर्वक नेतात, हात धरून नेतील, त्यांना अगदी टॉयलेटमध्ये घेऊन जायचं तरी कोणीतरी घेऊन जाणार. म्हणजे एकदा तर आम्ही एका ठिकाणी एकाच्या घरी गेलो होतो असंच मीटिंग संध्याकाळच्या कार्यक्रमाकरता आणि यांचे बूट बाहेर काढलेले होते. आम्ही हॉलमध्ये बसलेले होतो. आता निघायचं म्हटल्यावर यांचे बूट हे म्हणले मला बूट दे. म्हणून म्हटलं हा मी काहीतरी करत होते. म्हटलं देते हा 1-2 मिनिटात बूट आणून देते. तेवढ्यात त्या बाईनी म्हणजे अंजू आमची ती जाऊन बाहेर जाऊन त्यांचे बूट घेऊन आत आली आणि त्यांच्या बूट समोर ठेवले. इतकंही करणारी लोक आहेत. म्हणजे मी कोण आहे आणि मी त्यांचे बूट काहीही नसतं, काहीही नसतं. आणि त्यामुळे मला इतकी तिथे रेस्ट मिळते. खरं सांगायचं तर मी रिलॅक्स असते, पण यांची मला कुठली काळजीच नसते. आम्ही एकाच रिसॉर्टमध्ये असंच गेलो होतो एकदा आणि मला घरी यायची घाई होती. आणखीन पण एकाना घाई होती. तर म्हटलं आपण आता निघूया. हे तिथे सगळ्यांच्यात पत्ते खेळायला बसले होते. ब्रिज बऱ्याच दिवसांनी ब्रिज खेळायला बसले होते आणि त्यांना काही निघायचं नव्हतं. बरं तर त्यांना मी तिथं ठेवून कसं जाणार घरी, पण मला तर जायला हवं होतं. मग शेवटी दुसरे अनिरुद्ध होता. तो म्हटला तुम्हीच आम्ही बघतो मी घेऊन येतो त्यांना. आणि तो असल्यामुळे मला काळजीच नव्हती. आमच्या मुलांसारखंच ते करतात आणि त्यामुळे मी त्यांना सोडलं तिथे. त्यांचे पत्ते बित्ते झाल्यावर सगळी मंडळी सावकाश 6 वाजता घरी आली. ते मी घरी आणून सोडली. तर इतकंही जीव लावून करणारी मंडळी आहे आणि त्यामुळे यांना त्याचा त्रास नाही झाला अजिबात, काहीच नाही. आता त्रास फक्त होतो कसं की ते जास्त बोलू शकत नाहीत, पण ते एन्जॉय करतात. आणि आता दिवसाचा वेळ काढताना त्यांचा टॅबलेट बरोबर असतं. टॅबलेटवर आता पुष्कळ OTT अमुक अमुक इंटरव्ह्यूज इतके लोकांचे असतात. त्यामुळे ते त्यांना खूप आवडतं. ते दिवसभर ते बघत असतात. म्हणजे त्याकरता मला रागवायला लागतं शेवटी. हे सारखं तुम्ही असं बघत बसू नका. त्यामुळे त्यांचा वेळ चांगला जातो. आधी सकाळी व्यायाम वगैरे अमुक तमुक करूस्तोवर 1 तासभर नंतर पूजा करते. पूजा करताना मी स्वतः स्तोत्र म्हणत असते 1 अर्धा तास. त्याच्यासाठी ते बसतात. संध्याकाळी पण असंच आम्ही म्हणत असतो परवाचा वगैरे. त्याच्यासाठी ते बसतात. आणि मग बाकीचा वेळ ते झोपत नाहीत दुपारी अजिबात. पण मग ते OTT आणि हे त्यांचं चालू असतं. मी फारसा नाही बघत, पण टॅबलेट मात्र त्यांचा मित्र आहे खरा. तर त्याच्यावर त्यांचं सगळं दिवसभर चालू असतं. अंजलीताई, एक मला विचारायचा शेवटचा प्रश्न हा आणि त्याचं 2 ह्याच्यात उत्तर हवंय मला. म्हणजे की हम्म, शुभार्थी म्हणून तुम्ही मंडळाच्या शुभार्थींना आपल्या अनुभवातनं काय हम्म. सांगाल आणि एक शुभंकर म्हणून तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगाल, म्हणजे ज्यामुळे त्यांचं आयुष्य आणखी सुकर व्हावं ह्या दृष्टीने, ह्या दोन्ही दृष्टिकोनातनं तुम्ही काय सांगाल? शुभार्थीने कसं असावं आणि शुभंकराने कसं असावं याबद्दल जरा सांगा. हा. अं, खरं सांगू का, मी थोडीशी प्रॅक्टिकल आहे आणि त्यामुळे माझे विचार सगळ्यांना पटतील असं नाही. पण मी असं म्हणते की दुखण्याचा बाऊ करू नये. म्हणजे मी यांना म्हणते ना काही नाही, तुम्हाला काही झालेलं नाही या, उगाच आहे नाही करायचं, आपलं आपलं करायचं किंवा असं व्हायला पाहिजे. 100% नाही होणार, 50% हे करायचं. काय होतं आपण जास्त काळजी घेतो असं शुभंकर म्हणून. तर आपण ती काळजी कमी करायला पाहिजे असं मला वाटतं स्वतःला. म्हणजे मी सुद्धा कदाचित ते करत असेल नाही असं नाही, पण माझा विचार तरी असा असतो की जनरली अगदी प्रत्येक गोष्ट हातात घेऊन द्या, हे करा ते करा, एवढं करायची काही गरज नसते. ते सारखं आजारी आहेत हे त्यांना जाणवून देऊ नये शक्यतो, प्रयत्न करू. तर तसं असावं असं मला वाटतं. आणि काय होतं ही एक सवय लागून जाते आणि त्यांना तो त्यांचा हक्क वाटायला लागतो पुढे, असं माझा अनुभव आहे. की त्यांना असं वाटतं म्हणजे हे काम हिचंच आहे. असं मी अनुभव घेतला की जे त्यांचा मी व्यायाम घेत होते किंवा त्यांच्या उच्चारातले स्पष्ट होत नाही आहे. तर ते मीच ऐकायचं आणि मीच सांगायचं सारखं त्यांना. तर माझं काय म्हणणं की नाही तुमचं तुम्ही ऐकायला शिका. ऐकून तुम्ही ठरवा की तुमचं हे बरोबर होतंय की नाही. आपलं कळतं की नाही, की आपण नाही बरोबर येत नाहीये एवढं तर कळतं आपल्याला.
मग ते बरोबर करण्याकरता काय करायचं हे आपल्याला कळलं तर आपण करायचं, नाही तर मी सांगते तुम्हाला, मी ते थांबेलच आहे. पण माझ्याकरता तुम्ही तुमचं वेळ घालवायचा नाही किंवा मी तुमच्याकरता वेळ घालवणार नाही त्याकरता. आपलं आपलं थोडंसं यातनं सवय करायला पाहिजे की आपल्या गोष्टी आपण कशा सुधारायच्या, आपण कसं जास्तीत जास्त स्वतःकडे लक्ष द्यायचं. म्हणजे त्यांची काळजी घेणं, म्हणजे याचे एक गंमत उदाहरण सांगते तुम्हाला. सुरुवातीला आता तर रात्री त्यांना पडायची भीती असते आणि मलाही भीती वाटते, त्यामुळे त्यांना युरिन पॉट जवळ ठेवलेला असतो, त्यात तो त्यांचा ते घेऊ शकतात. पण त्याच्यापूर्वी ते बाथरूमला जायचं रात्री उठून. दिवसा हे दोन दोनदा पडायचं बरं का, आणि रात्री मात्र बाथरूम मध्ये व्यवस्थित जाऊन येऊन झोपायचे दोनदा उठले तरी. मला कळायचं नाही की हे असं कसं काय. आपल्याला भीती वाटते की रात्री माणूस पडण्याची शक्यता जास्त, कारण झोपेतनं उठलेला असतो, झोल जाण्याची हे असते. पण यांचं उलट होतं, ते ते दिवसा पडायचं पण रात्री नाही. मग माझ्या लक्षात आलं की रात्री त्यांना त्यांच्या डोक्यात असं फिक्स बसलंय की आपली काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, आणि त्यामुळे ते सांभाळून जातात स्वतःला. पण दिवसा हा त्यांचा विषय नसतो, ही काळजी मी करायची असते. आणि त्यामुळे मी त्यांना वारंवार सांगायचं, अहो सावकाश जा हं, असं जा हं, तसं जा हं. पण कदाचित ही सवय मीच लावलेली असेल, पण ते पडू नये त्या भीती. पण इकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं की आपण, ठीक आहे आपल्याला काळजी वाटते वगैरे सगळ्या गोष्टी कबूल आहे, पण थोडंसं लक्ष शुभार्थीकडे कमी द्यायला पाहिजे. त्यांच्या त्यांना गोष्टी थोड्याशा करायला लावल्या पाहिजे, असं मला स्वतःला वाटतं. अंजलीताई, प्रश्न तर माझ्याकडून सगळे विचारून झालेत. हो तुम्हाला आणखी काही सांगायचं असेल तर जरूर सांगा. अ, हो अन्यथा आपण आपला कार्यक्रम इथे संपवूया. व्हिडिओमध्ये तुमच्या मुलांचं मनोगत आहे ते आपण देणारच आहोत. हो त्यानंतर नातवाचंही मनोगत देणार आहोत. हो त्याच्यानंतर तुम्ही त्यांचे व्हिडिओज वगैरे पाठवलेत ते तर अतिशय उत्कृष्ट आहेत. तेही आपण टाकणार आहोत, ज्यामुळे सर्वांना कळेल की ते कशा तऱ्हेने एकंदरीत त्यांचा वावर असतो. त्यांनी जे ट्रेक्स वगैरे केले त्याचेही फोटो आपण टाकणार आहोत. तर हो. अतिशय बारकाईने तुम्ही सगळं सांगितलं. तर आणखी जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर जरूर सांगा. मग मला वाटतं आता बहुतेक सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. मला एवढंच माहितीये की 4 माणसात तुम्ही जोडून ठेवावी आयुष्यभर, आणि 4 माणसं तुम्हाला जे प्रेम देतात, ते तुमच्याकडे किती पैसा असेल किंवा काही, तर ते प्रेम नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. कारण शेवटी प्रेमाने करणं आणि पैशाने करणं यात खूप फरक असतो. आणि मुख्यतः मानसिक आधार जो काही असतो आपल्या सपोर्ट ग्रुप कडनं, कुठल्याही घरातल्या बाहेरच्या नातेवाईकांचे, ते सपोर्ट ग्रुप फार महत्वाचे आहेत, असं मला स्वतःला नक्कीच वाटतं. थांबूया धन्यवाद का आपण? अंजलीताई. खूप खूप आभार. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. आणि ही मुलाखत नक्कीच सर्वांना प्रेरणादायक होईल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद आभार. धन्यवाद. धन्यवाद अतुल दादा. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ